चला, तर इथून पुढचा पार्ट आपल्याला आजच्या क्लासमध्ये काय करायचा एवढा कंटिन्यू करायचा आहे. हा आपला सेकंड नंबरचं लेक्चर इथनं सुरू झालेलं. बघा, पार्ट नंबर 2 इथनं आपण सुरू करणार आहे आजच्या क्लासमध्ये. मला सांगा, माझा सर्वांना माझा आवाज वगैरे क्लिअर येतोय का? ठीक आहे. मध्ये पीडीएफ मी सेंड करायचं विसरलो असेल, कदाचित असं होऊ शकतं एखाद्या वेळेस. ठीक आहे बेटा. चला चला एव्हरीवन, चला चला सर्वांनी 7:30 व्हायला लागले. 8ला पुन्हा लेक्चर आहे. चला, जेवढं होईल तेवढं आजच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करत बघा, ताण घ्यायचा नाही फक्त. 2 दिवस झाले तब्येतही खराब होती आणि जरा लिंक नसल्यामुळे होतं बेटा असं कधी कधी. चला चला एव्हरीवन, जरा सर्व व्हायला लागले. 8ला पुन्हा लेक्चर. चला, जेवढं होईल तेवढं आजच्या क्लासमध्ये आपण ताण घ्यायचा. तब्येत खराब होती. चलो बाकी लाईट कॅमेरा ऍक्शन, साऊंड वगैरे सब क्लिअर आहे बेटा. तुम्हाला सर्वांचं आपल्या गणेश कुंभारे युट्यूब चॅनलला मी स्वागत करतोय बाळ. ठीक आहे, चला पॉईंटला आपण स्टार्ट करूयात बाळ. काय दिलं पॉईंटमध्ये, ईच अँड एव्हरीथिंग आपण प्रॉपरली आजच्या क्लासमध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. चला बाळ, पॉईंटला दिलं काय बघा बरं. आता काय पाहायचं आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर मायक्रोबला आपण क्लासिफाय कसं, कशाच्या बेसिसवर केलं, ते क्लासिफिकेशन काय करणार आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे ना. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये पहिले जर आपण पाहिला तर कोण दिला मला सांगितले बघा. पहिले आहे प्रोकॅरियोटिक, नंतर आहे माझ्याकडे युकॅरियोटिक, नंतर इथे खाली बघा याला बॅक्टेरियामध्ये, युकॅरियोटिक मध्ये प्रोटिस्टा आहे, फंगी आहे आणि अल्गी आहे. ठीक आहे ना. हे जे बाळांनो काही तुम्हाला युनिट दिले ते युनिट काय दिले बघा आता, विथ द रेफरन्स ऑफ द साइज ऑफ द मायक्रोब्स. बाळांनो 1 मीटर इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 10 to the power 6 मायक्रोमीटर. या साईनला मायक्रो असं म्हणतात बेटा. काय म्हणायचं याला, मायक्रोमीटर असं म्हटलं जातं. नेक्स्ट नंबरची कहाणी, 1 मीटर इज इक्वल टू 10 to the power 9 नॅनोमीटर. नंतर कोण दिला मला सांगायचं पटकन, नॅनोमीटर घेऊन याला आपण एनएम असं म्हणणार आहे बेटा. तर ह्या सगळ्या कहाणी आहेत बा, याच्यामध्ये सिंपल सिंपल कहाणी, असं काही खूप मोठा ताण घ्यायची गरज नाहीये. ओके, चला प्लीज खाली सर्वांना माझी विनंती आहे, जेवढी मंडळी लाईव्ह आहे सर्वांनी प्लीज बा एक एक कमेंट करत चला रे. ठीक आहे ना. आज खूप भारी वाटलं की चला आमची मंडळी इतकी सारी लाईव्ह आहे. सर्वांना माझी विनंती की प्लीज प्रत्येकाने एक एक लाईक तो बनताय बेटा निश्चय. सर्वांचा एक एक लाइक तो बनना चाहिए बेटा, सबका एक एक लाइक बनना चाहिए बेटा. चला चला पटकन फास्ट. काही कमेंट वगैरे असतील तर खाली करत चला बेटा. चला आता ही झाली तुम्हाला इथे दिलेली कंडिशन. बघा काय म्हणते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द मायन्यूट. बघण्याचा मिनिंग आहे मायन्यूट, व्हेरी स्मॉल. मायन्यूटचा मिनिंग काय होतो, व्हेरी स्मॉल. ठीक आहे ना. मायन्यूट, इट मीन्स दॅट व्हेरी स्मॉल. याचा अर्थ काय होणार मला सांगा पटकन, व्हेरी स्मॉल होणार आहे बेटा. मायन्यूट इज अ व्हेरी स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट कॅन ओनली बी सीन अंडर द मायक्रोस्कोप. बाळ एक इन्स्ट्रुमेंट असतं. ठीक आहे ना. एक इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्या इन्स्ट्रुमेंट खाली काय करतो आपण, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तुम्ही कधी लॅबमध्ये गेले असाल, कधी आपण ब्लड टेस्ट वगैरे हे ते टेस्ट करायला जातो ना बेटा आपण, त्यावेळेस तुम्ही पाहते ते डॉक्टर चालून असतं, ते गोल 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 फिरवत असतं काहीतरी बेटा. त्याला आपण काय म्हणायचं, मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. त्या मायक्रोस्कोप खाली याला काय केलं जातं, ऑब्झर्व केलं जातं. मग बाळ मायक्रोस्कोप मध्ये जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहेत किंवा मायक्रोब्स आहेत, त्या मायक्रोब मध्ये कोण कोण भेटतो, तर बॅक्टेरिया आहे, त्यानंतर फंगी आहे, त्यानंतर प्रोटोझुआ आहे, अल्गी आहे आणि व्हायरसेस आहेत. These are all known as a microorganisms.
ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणायचं बेटा, मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यांना आपण काय करू शकत नाही, डोळ्यांनी बघू शकत नाही, दोज ऑर्गॅनिझम विच वी हॅव नॉट सीन बाय अवर नेक्ड आईज, ज्यांना तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं बेटा आपण, दे आर कॉल्ड ऍज ए मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यांना आपण काय म्हणणार बाळा, मायक्रो ऑर्गॅनिझम असं म्हटलं जातं. तर अरे खाली कमेंट करत चला बाळांनो, खाली हाय हॅलो काही तर करा. तर जेवले का, झोपले का, काही तर म्हणा. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळांनो. ठीक आहे, तर या फॉर्म मध्ये सगळी कहाणी आपल्याकडे असते बेटा. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट नंबरचा पॉईंटला काय दिलं बघा. आता नेक्स्ट नंबरच्या पॉईंटला आपण जर गेलोय तर नेक्स्ट नंबरला मला बॅक्टेरिया दिले बेटा. काय दिले नेक्स्ट नंबरला मला सांगा पटकन, इथे बॅक्टेरिया दिले बेटा. आता बॅक्टेरियामध्ये आपण जर पाहिलं तर काय काय दिलं बॅक्टेरियामध्ये बघा बरं एकदा. ठीक आहे ना, कोणते कोणते बॅक्टेरिया आहेत, काय असतो बॅक्टेरिया, ईच अँड एव्हरीथिंग या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. काय म्हणते बॅक्टेरिया बघा, डेफिनेशन. बॅक्टेरिया आर द युनिसेल्युलर prokaryotic microorganism that may exist as a independent cell or the colonies to produce by the binary fission. बाळांनो हे जे आहेत त्याला काय म्हणायचं आपण, बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. हॅलो श्रीराज मोहिते, हॅलो बेटा, हॅलो हॅलो आकाश झालटे, हाय बेटा हाय. ओके चला, भारी वाटलं. अशा कमेंट करत चला, थोडंसं बरं वाटेल बेटा मला. ठीक आहे ना. गुड इव्हनिंग बेटा, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला आता बॅक्टेरिया आर द युनिसेल्युलर. बाळांनो युनिसेल्युलर म्हणजे यामध्ये सिंगल सेल असेल. काय असेल बाळांनो, सिंगल सेल. सिंगलचा अर्थ काय होतो, एकच. सिंगल सेल असेल बाळांनो. प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे याला म्हणणार आपण अब्सेंट ऑफ न्यूक्लियस. यामध्ये न्यूक्लियस कसा असेल बेटा, अब्सेंट असेल. मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट मे एक्झिस्ट. बाळांनो एक्झिस्ट म्हणजे सापडेल. कसं सापडेल, एक तर इंडिपेंडंट सापडेल ऑर कॉलनीज मध्ये सापडेल अँड रिप्रोड्यूस बाय द बायनरी फिजन. आणि बाळांचं रिप्रोडक्शन कसं होतं, बायनरी फिजननी होतं. गुरुजी नेमकं बायनरी फिजन म्हणजे काय, कशाला म्हणतो आपण बायनरी फिजन. काहीच नाही, जी सिंगल पॅरेंट सेल असते का, पॅरेंट सेल पासून वेगळा होणे, एक डॉटर सेल वेगळी होणे, त्याला म्हणायचं आपण दॅट इज कॉल्ड ऍज अ बायनरी फिजन असं म्हटलं जातं. साईज किती असते बॅक्टेरियाची, हा पॉईंट सर्वात महत्वाचा आहे. साईज ऑफ बॅक्टेरिया इज इक्वल टू 1 to 10 मायक्रोमीटर. किती असते बाळांनो मला सांगा, 1 to 10 मायक्रोमीटर त्याची काय असते आपल्याकडे साईज असते बेटा. ओके. श्रेयस बेटा 10चं आजच्या दिवस लेक्चर होणार नाही बेटा. ठीक आहे ना, 10चं लेक्चर आजच्या दिवस होणार नाही बेटा. थोडंसं मला काम आहे. उद्यापासून आपला क्लास रेग्युलर होईल 9 वाजता बेटा. ठीक आहे ना, कारण घ्यायची गरज नाहीये. ओके चला, तर ही त्यामध्ये असलेली कंडिशन. हॅव ए सेल वॉल बट नो डिफाईन्ड न्यूक्लियस ऑर ऑर्गेनल्स. ठीक आहे ना बेटा, म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूक्लियस किंवा ऑर्गेनल त्यामध्ये प्रेझेंट नसतो बेटा. ही त्यामध्ये असलेली कंडिशन आहे. ओके, पुढे दिला रॅपिड रिप्रोडक्शन. रॅपिड रिप्रोडक्शन म्हणजे काय, बॅक्टेरिया आपण जर पाहिले बेटा तर काही वेळात लगेच काय होतं बेटा माहितीये का, तो नंबर ऑफ 20 मिनिटामध्ये डबल होतात बेटा ते. ठीक आहे ना, कॅन डबल इन 20 मिनिट्स. 20 मिनिटामध्ये डबल व्हायला सुरुवात होती बेटा त्यांची. ठीक आहे ना, अशा पद्धतीने काय म्हणायचं आपण, बॅक्टेरिया असं म्हटलं. त्यांची ग्रोथ कशी होते, तर काहीच नाही, जर 20 मिनिटं जर त्यांना भेटले ना, तर 20 मिनिटं जर इथे 4 असतील ना, तर 20 मिनिटामध्ये डायरेक्ट ते 8 होतात बेटा. 20 मिनिटामध्ये 8. पुन्हा जर त्यांना 20 मिनिटं तुम्ही दिले तर 8चे पुन्हा 16 होतील बेटा इथं. असं करत 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 काय होतं बेटा, ते कंडिशन्स त्यामध्ये होत असतात. आकाश समजलं बेटा, झालते समजलं. चला चला कमेंट करत चला बेटा. ठीक आहे ना, तर या फॉर्मॅटमध्ये सगळी कहाणी काय होते मला याच्यामध्ये भेटून जाते. त्यानंतर फॉर्म व्हेरियस शेप. कोणत्या कोणत्या शेप मध्ये बांधून बघून घेते. ठीक आहे ना, तर कॉकस सारख्या शेप मध्ये आहेत. कॉकस बघा कसं आहे बांधून आपल्याकडे, हा बघा इथे कॉकस सारख्या शेप मध्ये आहेत. त्यानंतर बॅसिलस आहे, बॅसिलस सारख्या शेप मध्ये तुम्हाला दिसून येईल बेटा तो. त्यानंतर आपण जर पाहिलं, त्यानंतर स्पायरलम व्हायब्रो. ठीक आहे ना, स्पायरलम व्हायब्रोच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सापडून जाईल बेटा, हा स्पायरलम असतो. ठीक आहे ना, या फॉर्मॅट मध्ये सगळी कहाणी काय होते बेटा मला सांगायच्या मध्ये भेटून जाते. ओके, साईज ऑफ बॅक्टेरिया इज. ठीक आहे ना, साईज ऑफ बॅक्टेरिया दिली ना बेटा, बघ ना तुला ही बघ 1 to 10 मायक्रोमीटर बेटा. 1 to 10 मायक्रोमीटर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय भेटतं, त्यांच्या साईज तुम्हाला इथे भेटून जातील बाळ. ठीक आहे ना, चला नेक्स्ट नंबरचा पॉईंट दिला तुम्हाला प्रोटोझोआ. नेक्स्ट नंबरला काय दिला बाळांनो मला सांगितले, प्रोटोझोआ तुम्हाला गिव्हन आहे. काय म्हणते बघा आता,
प्रोटोझोआ आपण जर पाहिला तर डेफिनेशन ऑफ द प्रोटोझोआ बघा, एकदम सुंदरशी डायग्राम, एक चप्पल दिसते म्हणून तुम्हाला पॅरामेशियमची चप्पल सारखा कार्यक्रम दिसायला लागला. ठीक आहे ना. काय काय दिलं बघून घ्या आता. प्रोटोझोआ आर द अल्सो युनिसेल्युलर. अल्सो काय रे बेटा, युनिसेल्युलर. युकॅरियोटिक मीन्स प्रेझेंट ऑफ न्यूक्लियस. याचा अर्थ काय होतो, प्रेझेंट ऑफ ए न्यूक्लियस. गुरुजी यांच्या सेंटरला न्यूक्लियस काय असेल, याच्यामध्ये प्रेझेंट असेल. युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट ऑफन लाईव्ह इन अ वॉटर. कुठे सापडतील बाळांनो, मला सांगा पटकन. ते वॉटरमध्ये सापडतील. ऑर इनसाइड ऑर्गॅनिझम्स अँड शो द ग्रेट व्हेरिएशन इन द फॉर्म ऑफ द न्यूट्रिशन. बाळांनो न्यूट्रिशन्स मध्ये सुद्धा काय होतं, मला सांगा पटकन. सर ऑफलाईन लेक्चर घेता का? हो बेटा, ऑफलाईन पण असतात आपले. ठीक आहे. श्रीराज मोहिते, कुठला आहे बेटा तू, मला सांगशील. जर प्रॉपर तू मेहकर मध्ये असेल तर ऑफलाईन सुद्धा बॅचेस असतात आपल्या. ठीक आहे. ऑफलाईन सुद्धा असतो बेटा, ताण घ्यायची गरज नाही, ऑफलाईन सुद्धा असतो. ठीक आहे, चालेल. तर हे ग्रेट व्हेरिएशन मध्ये सापडतात. साईज काय दिली बघून घ्या. सर हे जे हवा हवा तसं आहे नाही का, असं वाला हवा हवा याला म्हणतो आपण अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर पर्यंत असते बाळांनो. नंतर युकॅरियोटिक आहे, युकॅरियोटिक सेल विथ न्यूक्लियस बाळांनो. युकॅरियोटिकचा मिनिंग काय होतो, विथ सेल न्यूक्लियस, विथ न्यूक्लियस असेल बाळ त्यामध्ये. त्यानंतर डायव्हर्स स्ट्रक्चर अँड ए लोकोमोशन, दॅट इज अ सिलिया. सिलिया म्हणजे लोकोमोशन करण्यासाठी युज केला जाणारा पार्ट. त्यानंतर फ्लॅगेला, त्यानंतर सुडोपोडिया. त्यानंतर काय असतो, सुडोपोडिया असतो. सुडोपोडिया म्हणजे काय, एक आभासी दृश्य असतं बाळ, ते दिसतं पण नसते, असते पण नसते, दिसते पण नसते, अशी कहाणी याच्यामध्ये बाळ त्याच्यामध्ये असते. ठीक आहे बेटा. तर या फॉर्मॅटमध्ये सगळी कहाणी तुम्हाला इथे भेटून जाणार. रिप्रोड्यूस बाय द सिंपल सेल डिव्हिजन. याच्यामध्ये काय होतं बेटा, सिंपल सेल डिव्हिजन ना. ठीक आहे ना. सिंपल सेल डिव्हिजन म्हणजे काय, जर माझ्याकडे असं अमिबा जर असेल ना बेटा, तर इथनं हा ब्रेक होणार, अर्धा अमिबा इकडे येणार, अर्धा अमिबा इकडे येणार. याला म्हणायचं आपण सिंपल सेल डिव्हिजन असं याला म्हटलं जातं. यालाच काय म्हणायचं आपण, सिंपल सेल डिव्हिजन असं म्हणणार आहे बेटा. एक्झाम्पल मध्ये काय दिलं बघून घ्या. गुरुजी अमिबा दिलाय, पॅरामेशियम दिलाय, त्यानंतर फ्री लिव्हिंग्स आहेत काय आपल्याकडं. ठीक आहे ना. एंटॅमिबा ज्याला आपण पॅरासिटिक म्हणतो. त्यानंतर प्लाझ्मोडियम आहे, कॉजेस द मलेरिया. दीज ऑल थिंग्स आर नोन ऍज ए कंडिशन्स. सार्थक गोगाडे, हाय बेटा, हाय हाय सार्थक बेटा. ठीक आहे. तर या फॉर्मॅटमध्ये सगळी कहाणी तुम्हाला काय होणार इथे, कंडिशन्स बाळांनो दिलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रोटोझोआ आहे. प्रोटोझोआमध्ये युनिसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट ऑफन लाईव्ह इन अ वॉटर ऑर इनसाइड द ऑर्गॅनिझम अँड शो द ग्रेट व्हेरिएशन इन द फॉर्म ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन मध्ये मॅक्सिमम प्रमाणामध्ये तुम्हाला काय होतं बेटा, याच्यामध्ये व्हेरिएशन दिसून येतं. ठीक आहे ना. ही त्यामध्ये असलेली सर्वात महत्वाची थिंग्स आहेत बेटा. ओके, चला नेक्स्ट नंबरच्या कंडिशनला जाऊयात. आता पुन्हा तुम्हाला फंगस दिले बेटा. काय दिलं पुन्हा, मला सांगा. फंगस आहे. ठीक आहे ना. ही जे फंगस जर तुम्ही जर पाहिले तर बाळ, या फंगस मध्ये काय कंडिशन्स काय, प्लाझ्मोडियम तुम्हाला इथे दिलेलं एक्झाम्पल आहे इथे. ठीक आहे ना. ऍक्च्युअल मध्ये कंडिशन समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला आपण रिइटरेटेड म्हणतो, रिइटरेटेड. सर रिइटरेटेड म्हणजे काय, की ऍक्च्युअल म्हणजे फसफस येणाऱ्या फॉर्म मध्ये असतात ना बेटा, त्या फॉर्म मध्ये असते बेटा ते. ओके बेटा. माझा ऑफलाईन क्लास असतो मेहकरला. ठीक आहे ना. मेहकर नावाचं गाव आहे. ठीक आहे ना. आमचा डिस्ट्रिक्ट बुलढाणा आहे बेटा. ठीक आहे ना. त्या मेहकरचे एक शिवाजीनगर आहे, त्या शिवाजीनगरला आपला क्लास आहे, यश क्लासेस नावाने. ठीक आहे, यश क्लासेस. आणि जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर आज बाळांनो, आजचा जो कोर्स आहे तुम्हाला 8वीचा कोर्स, फक्त आणि फक्त 999 रुपयाला तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि सायन्स दिलं जातं बेटा. आज ऍप्लिकेशनला मॅथ्स आणि सायन्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जातं. ऍप्लिकेशनची लिंक खाली तुम्हाला दिलेली आहे, त्या लिंक वरनं तुम्ही काय करू शकता बेटा, तिथे क्लासला जॉईन करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला कोर्स वगैरे बाय करायचा असेल तर बेटा त्या फॉर्मॅटसाठी आपल्याला कंडिशन दिलेल्या आहेत. चला बाकी जो पार्ट आहे तो नंतर तुम्हाला सांगेलच. लास्टच्या शेवटी तुम्हाला सांगतोय बेटा, काही ताण घेऊ नका, ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला सगळी क्लिअर करून देतोय मी. ठीक आहे, चालेल. ओके, चला आता काय दिली कहाणी बघा. डेफिनेशन
फंगाय आर युकॅरियोटिक. बघा युकॅरियोटिकचा मिनिंग काय, ज्याला न्यूक्लियस प्रेझेंट असतो. सर न्यूक्लियस म्हणजे काय, जर माझ्याकडे सेल असेल असं आणि मध्यभागी असं सेंटरला मानून इथे जर प्रेझेंट जर असेल त्याला म्हणायचं आपण न्यूक्लियस. आणि याच न्यूक्लियसला काय म्हणायचं आपण, जर प्रेझेंट असेल त्याला म्हणणार आपण युकॅरियोटिक. याला काय म्हणायचं आपण, युकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. यालाच काय म्हणणार आपण, युकॅरियोटिक सेल असं म्हणणार आहे. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम दॅट मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. इथे ते कसं असेल मला सांगा, युनिसेल्युलर असेल और कसं असेल बेटा, मल्टीसेल्युलर असेल. अँड डिराईव्ह द न्यूट्रिशन्स फ्रॉम डिकेइंग मॅटर. ठीक आहे ना. आणि स्वतःचं न्यूट्रिशन, स्वतः अन्न काय खातात बेटा, कुठनं खातात माहितीये का बेटा ते, ओके. तर त्या फॉर्मॅटमध्ये सगळी कहाणी आहे. ठीक आहे ना. डिकेइंग मॅटर, डिकेइंग म्हणजे काय, सडलेलं कुजलेलं मॅटर. ठीक आहे ना, सडलेलं, याला आपण सडलेला पार्ट म्हणणार आहे बेटा. सडलेल्या पार्टला ते खातात जास्तीत जास्त. ठीक आहे ना. साईज काय दिली मला सांगायचे पटकन, 10 मायक्रोमीटर पर्यंत. किती दिली मला सांगा, 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर पर्यंत तुम्हाला दिलेली आहे. फाउंड ऑन अ डेड प्लांट्स अँड अॅनिमल. सापडणार कुठे मला सांगा पटकन, डेड प्लांट्स अँड डेड अॅनिमलवर तुम्हाला सापडतील बेटा ते. रिप्रोड्यूस बाय द बडिंग. बडिंग नावाची प्रोसेस असते, डिटेलमध्ये आपण शिकूयात कालांतरानं. ठीक आहे, ज्याला आपण स्पोर फॉर्मेशन म्हणणार आहे. त्याला काय म्हणायचं आपण, स्पोर फॉर्मेशन असं म्हणणार आहे. एक्झाम्पल मध्ये काय दिलं पाहून घ्या. एक्झाम्पल मध्ये दिलं तुम्हाला सॅकिरोमायसिस. एक्झाम्पल मध्ये काय दिलं तुम्हाला, सॅकिरोमायसिस ईस्ट अशी तुम्हाला कंडिशन मध्ये दिलेली आहे. पण त्यानंतर दिला तुम्हाला इथे कॅन्डिडा, ज्याला आपण मशरूम असं म्हणणार आहे बेटा. त्याला काय म्हणायचं आपण, मशरूम असं म्हटलं जातं बाळा. ठीक आहे. चला आता नेक्स्ट नंबरला तुम्हाला अल्गी दिला बेटा. नेक्स्ट नंबरला काय दिला मला सांगायचं पटकन, अल्गी दिलेला आहे. तर हा जो अल्गी आहे, हा अल्गी कसा फंक्शन करतो, कसं वर्किंग करतो, याला आपण डिस्कशन मध्ये आणूयात आता. ठीक आहे ना बेटा. तर लक्ष द्या इकडं. अल्गी मध्ये काय, अल्गी डेफिनेशन, अल्गी ज्याला आपण मराठीमध्ये शेवाळ म्हणतो, शेवाळ. तुम्ही जर कधी नदीवर वगैरे जर गेले तर खडक असतो बेटा, खडक, खडकावर हिरव्या कलर तुम्हाला काहीतरी लेअर दिसतो, तो हिरवा हिरवा लेअर, त्याला काय म्हणायचं आपण, शेवाळ असं म्हटलं जातं बेटा. ठीक आहे ना. तर यामध्ये काय काय दिलं बघा आता, अल्गी आर द ॲक्वॅटिक. गुरुजी ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यात येणारा. कुठे येणारा मला सांगा पटकन, पाण्यात येणारा. त्यानंतर ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. स्वतः तयार करणारे याला म्हणायचं आपण, दॅट इज कॉल्ड ऍज ए ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय बेटा, की जे फोटोसिंथेसिस करतात. आणि फोटोसिंथेसिस साठी एक महत्वाचा मुद्दा आहे बेटा, आणि फोटोसिंथेसिस साठी ग्रीन पिगमेंटची गरज आहे बेटा. काय मला सांगा पटकन, ग्रीन पिगमेंट. ग्रीन पिगमेंटची जरूरत असते. त्या जरूरतला काय म्हणायचं, ग्रीन पिगमेंटला आपण काय म्हणायचं, क्लोरोफिल असं म्हटलं जातं. काय म्हणणार आपण त्याला मला सांगा पटकन, त्याला आपण क्लोरोफिल म्हणणार आहे बेटा. त्यानंतर फोटोसिंथेसिस ऑर्गॅनिझम दॅट मे बी द युनिसेल्युलर ऑर द मल्टीसेल्युलर. बाळ ते कसे असतील रे, एक तर युनिसेल्युलर असतील किंवा ऑर मध्ये कसे असतील, ते मल्टीसेल्युलर मध्ये असतील. या फॉर्मॅट ज्याला आपण डिफाईन करायचं त्याला काय म्हणणार आपण, अल्गी असं म्हणणार आहे बेटा. त्याला काय म्हणणार आपण, अल्गी असं म्हणणार आहोत. चलो मेरे लाल बाल गोपाल, यहाँ तक कोई डाउट है बेटा किसी को, झालटे बेटा एनी डाऊट. त्याला सांगा रे, इथपर्यंत कोणाला काही अडचण, काही प्रॉब्लेम आहे का. ओके ठीक आहे बेटा. तर या फॉर्म मध्ये सगळी कहाणी मला दिलेली आहे. पुढे काय म्हणते बघा, 10 to 100 मायक्रोमीटर. किती बाउंड्रीची साईज किती दिली मला सांगा, 10 to 100 मायक्रोमीटर पर्यंत. कंटेन क्लोरोप्लास्ट. काय कंटेन करतो, क्लोरोप्लास्ट कंटेन करतो बेटा. आणि त्यामुळे काय करतात ते, फोटोसिंथेसिस करतात. ठीक आहे ना. आता फोटोसिंथेसिस काय असतो मला सांगतो बेटा मी, लक्ष द्या इकडं. पॉइंटचं नाव आहे
फोटोसिंथेसिस. काय पॉइंटचं नाव बघून घ्या एकदा. पॉइंटचं नाव आहे, पॉइंटला काय म्हणणार बेटा आपण, दॅट इज कॉल्ड ॲज ए फोटोसिंथेसिस. सर नेमकं फोटोसिंथेसिस म्हणजे काय? ठीक आहे ना बाळ, झाडं जी एक प्रक्रिया करतात त्या प्रक्रियेचं नाव आहे प्रकाश संश्लेषण. काय म्हणायचं आपण त्याला? प्रकाश संश्लेषण. ठीक आहे ना, त्याला म्हणणार आपण प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. तुम्हाला रिॲक्शन लिहून देतो बेटा, कसं असते पाहून घ्या कशी होते रिॲक्शन. काय घेतो माहितीये का, झाड आहेत आपल्याकडे, झाडाचं जो पान असतं ग्रीन कलरचं पान, त्या ग्रीन कलरच्या पानावर थोडेसे आपले छोटे छोटे पोर दिसतात. काय असं मला सांगा, छोटेसे पोर असतात. त्या पोरला आपण छिद्र म्हणणार बेटा. त्या छिद्रामधनं काय होतं माहितीये का, की कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो. त्यानंतर बाळ काय केलं जातं, कार्बन डायऑक्साईड घेतल्यानंतर डूड काय करतात, वॉटर घेतात. 6 मॉलिक्युल ऑफ वॉटर घेतला जातो. त्यानंतर रिॲक्शन कुठं होते, इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ठीक आहे ना, सनलाइटच्या प्रेझेंटमध्ये रिॲक्शन होते. सनलाइटच्या प्रेझेंटमध्ये रिॲक्शन होते बेटा. आणि सनलाइटच्या प्रेझेंटमध्ये रिॲक्शन झाल्याच्या नंतर अजून एक महत्वाचा मुद्दा यामध्ये, ग्रीन पिगमेंट त्याला म्हणतो आपण क्लोरोफिल. काय आपण त्याला, मला सांगा, क्लोरोफिल असं म्हटलं जातं. आणि याच्यापासून बनणार काय भावना बघून घ्या आता. कार्बन डायऑक्साईड भेटला, वॉटर मॉलिक्युल भेटला, इथे काय बनणार मला सांगा, C6H12O6 प्लस काय बनणार इथे मला सांगा पटकन बाळ, इथे 6 मॉलिक्युल ऑफ O2. काय म्हणणार इथे, 6 मॉलिक्युल ऑफ O2 दॅट इज ऑक्सिजन, आणि प्लस 12 मॉलिक्युल ऑफ ATP. ATP म्हणजे काय, आपण जे झाडाचं फळ खातो का बेटा, ते झाडाचं फळ म्हणजे त्याला म्हणणार आपण ATP असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणणार बेटा आपण, OTP असं म्हणणार आहे. तर या फॉर्ममध्ये सगळी कहाणी मला याच्यामध्ये भेटून जाते. फाउंड इन अ फ्रेश वॉटर अँड साल्ट वॉटर, ज्याला आपण गोड पाणी आणि खारं पाणी म्हणतो बेटा, तर दोन्ही पाण्यामध्ये तुम्हाला हे सापडून जाणार. ठीक आहे ना. मोस्ट आर द व्हिजिबल, मॅक्सिमम व्हिजिबल आहेत. सम आर द मायक्रोस्कोपिक, काही मायक्रोस्कोपिक आहेत. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला क्लोरेला दिला आणि याला म्हणणार आपण याचं प्रोनाउन्सिएशन पाहून घ्या एकदा, क्लॅमिडोमोनास. काय म्हणायचं याला आपण, क्लॅमिडोमोनास असं म्हटलं जातं. हा तुमचा क्लॅमिडोमोनास असं याला म्हणणार आहे बाळांनो. ठीक आहे. चला आता शेवटचा लास्ट नंबरचा पॉइंट आहे चॅप्टर मधला, शेवटचा आणि लास्ट नंबरचा पॉइंट आहे बेटा. पॉइंटचं नाव आहे व्हायरस. ठीक आहे ना. व्हायरस जर तुम्ही जर पाहिला तर व्हायरस तुम्हाला या फॉर्म मध्ये दिसून येतील बेटा. ठीक आहे ना. जनरली व्हायरसला आपण इथे ऑब्झर्व करणार, लक्ष द्यायला. ठीक आहे ना. डेफिनेशन मध्ये काय दिलं, व्हायरसेस आर द नॉन सेल्युलर. ठीक आहे ना, हे सेल नाहीत, नॉन सेल्युलर आहेत. मायक्रोस्कोपिक पार्टिकल कन्सिस्टिंग ऑफ DNA or the RNA enclosed in a protein coat that is capable of replicating only side the living cell. साईज काय दिली बघून घ्या, यांची साईज तुम्हाला काय काय दिली, तर साईज दिली आपल्याला 10 to 100 नॅनोमीटर पर्यंत. कुठपर्यंत दिली मला सांगा पटकन, इथे 10 to 100 नॅनोमीटर पर्यंत दिली. नॉट कन्सिडर्ड लिव्हिंग अनलेस इनसाइड द होस्ट. ठीक आहे ना, नॉट कन्सिडर्ड लिव्हिंग अनलेस इनसाइड द होस्ट. ठीक आहे ना बेटा, त्यांच्या आतमध्ये होस्ट असतो बेटा. यूज अ होस्ट एज अ मशिनरी टू प्रोड्यूस द कॉपीज ऑफ द देमसेल्फ. बरोबर, त्यांच्या आतमध्ये होस्ट म्हणजे काय, त्याला कॉपी करणारा, त्याला तयार करणारा, त्याच्यावर जगणारा. ठीक आहे ना, त्याला म्हणायचं आपण होस्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. होस्ट इज द मशिनरी टू प्रोड्यूस द कॉपीज ऑफ देमसेल्फ. ठीक आहे ना. कॉज द डिसीज इन द ह्युमन्स, एनिमल्स अँड प्लांट्स. एक्झाम्पल मध्ये काय दिलं पाहून घ्या, टोमॅटो विल्ट व्हायरस, दॅट इज ए इन्फ्लुएन्झा व्हायरस. त्यानंतर HIV, COVID-19 व्हायरस, ETC. these are the viruses which we have to seen by the viruses. या सगळ्या व्हायरसचा त्यामध्ये काय केला जातो बेटा, इथे यूज केला जात असतो बेटा. ठीक आहे. तर आज इथे हा आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे, तो फर्स्ट चॅप्टर आपला इथे संपलेला आहे बेटा. ठीक आहे ना. पहिल्या नंबरचा चॅप्टर आपला इथे आज संपलेला आहे. जो चॅप्टर आहे नेक्स्ट नंबरची कहाणी, जो नेक्स्ट नंबरचा चॅप्टर आहे बाळांनो, त्याला आपण डिटेल्ड मध्ये काय करूयात, याला आपण डिटेल्ड मध्ये काय करणार, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आणि हा, उद्याच्या क्लासपासून आपण मॅथमॅटिक्स सुरू करणार आहे बेटा तुमचा. ठीक आहे ना. वर्ग 8वा उद्याच्या क्लासपासून आपण मॅथमॅटिक्स सुरू करणार आहे. ठीक आहे ना. जेवढी मंडळी काय लाईव्ह आहे, ज्यांना कोणाला आपला कोर्स बाय करायचा असेल, तर यश क्लासेस नावाचा आपला ऍप्लिकेशन आहे बेटा, की ज्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला, ठीक आहे ना, 999 रुपयामध्ये तुम्हाला मॅथ आणि सायन्स इथे टीच केलं जाईल. मॅथ आणि सायन्स तुम्हाला इथे टीच केलं जाईल. आणि नंतर तुम्हाला काही दिवसानंतर इंग्लिशचा ग्रॅमॅटिकल पोर्शन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल इथे. ठीक आहे. तर उद्यापासून आता आपला एक सायन्स चॅप्टर संपलेला आहे. उद्यापासून बेटा आपण उद्या काय करणार आहे, मॅथमॅटिक्स स्टार्ट करणार आहे. उद्या आपण इकडे काय करणार, मॅथमॅटिक्स यांचं स्टार्ट करणार आहे. 8वीचं मॅथ आपण उद्यापासून स्टार्ट करूयात बाळांनो. ठीक आहे. चलो बेटा, थँक्यू सो मच.
मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में, ठीक आहे ना. हाच क्लास तुम्हाला ऍप्लिकेशनला भेटून जाईल. बाकी याच पद्धतीनं याच थिंग्स मध्ये तुम्हाला सगळे क्लास वगैरे प्रोव्हाइड केले जातील, ठीक आहे ना. कोणाला काही अडचण असेल तर प्लीज खाली कमेंट वगैरे करत चलत जा, ठीक आहे. त्यामुळे मला काय होतं, एक मोटिवेशन वगैरे भेटतं. आणि जर आतापर्यंत कोणीही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. त्या बेल आयकॉनला काय करा, हिट करून ठेवा. बाकीचं नेक्स्ट एपिसोड मध्ये पाहूयात आपण. थँक्यू सो मच बेटा, मिळते नेक्स्ट एपिसोड.